हॅलो फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक असे लाडू. लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत थोडेसे काजू, बदाम, अक्रोड, तीळ, खोबर, मखाने, शेंगदाणे, वेलची, बडीशोप. हे सर्व साहित्य मी थोड्याशा तुपावरती भाजून घेतलेले आहेत आणि गूळ या ठिकाणी मी बारीक करून घेतलेला आहे. थोडासा डिंक तळून घेत आहे. यानंतर भाजून घेतलेले सर्व साहित्य मी मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेतले आहे. बारीक वाटून घेतल्यानंतर ते सर्व एकत्र मिक्स करून घेतले. त्यानंतर गॅस चालू केला, त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घातले आणि त्यामध्येच बारीक करून घेतलेला गूळ घातला. त्यामध्ये थोडेसे मी पाणी घातलेले आहे, अंदाजे 2-3 चमचे. गूळ या ठिकाणी पूर्णपणे वितळेपर्यंतच गरम करायचा आहे. याला जास्त गरम करून घ्यायचे नाही. हे बघू शकता, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. गूळ वितळून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून टाकूया. या गुळामध्ये आपण बारीक करून घेतलेले सर्व साहित्य घालून घेऊया आणि सर्व एकजीव मिक्स करून घेऊया. हे बघू शकता, सर्व मिक्स करून घेतलेले आहे. हे सर्व छान असे मिक्स झालेले आहे. तर याला मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे बघू शकता, मी एका छान अशा मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर असे थोडेसे थंड झाल्यावर मी याचे लाडू वळून घेत आहे. एक एक करून मी सर्व असे लाडू बनवून घेतले आहे. हे बघू शकता, आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत. थंडीच्या दिवसात हे लाडू खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.